नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, काल जी 10वीची मराठीचा जो पेपर झाला तो अतिशय सोपा होता। कारण आपण जी रिव्हिजन घेतले होते त्यातीलच बरेचसे जे IMP प्रश्न काढले होते तेच या बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलं गेलं होतं आणि त्यामुळे आपली जी रिव्हिजन होती ती सक्सेसफुल झालेली आहे। कारण जे काय आपण प्रश्न दिले होते त्यातील जवळपास बरेचसे प्रश्न हे बोर्डाच्या पेपरला विचारले गेले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पाहिला होता त्यांना नक्कीच कालच्या म्हणजे जे काय आपण रिव्हिजन घेत होतो त्या रिव्हिजनचा फायदा झाला असेल। तर आज आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जी काय तुमची मराठीची प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही किती बरोबर लिहिलं आहे, किती चुकीचं लिहिलं आहे हे तुम्ही आता पाहू शकता। त्या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर सांगणार आहेत आणि तुम्ही पाहायचं आहे की उत्तर बरोबर आहे की नाही, आपलं किती चूक आहे, किती बरोबर आहे। तुम्ही स्वतःचं मार्क डिवाइड करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता की आपल्याला एवढे मार्क मिळालेले आहेत। आपण उत्तर पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेचे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी कालची प्रश्नपत्रिका मराठी विषय होता आणि वेळ होता आपल्याला साधारण 3 तासाचा। 3 तासामध्ये ही प्रश्नपत्रिका पूर्ण करायची होती। 15 पेजेसची ही प्रश्नपत्रिका होती। तर विभाग 1 गद्य। आता गद्यमध्ये पाहायला गेलं तर सोपं प्रश्न होतं। पहा विद्यार्थी मित्रांनो, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आकृती पूर्ण करताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलं होतं आपली मराठी भाषेने आपल्याला मानलेल्या इतर भाषा कोणत्या होत्या। तर मराठी भाषा कुठून आली? पहिली संस्कृतपासून सुरुवात झाली। संस्कृत आहे, अरबी आहे, फारसी आहे आणि या ठिकाणी कन्नड देखील आहे। आता याचं उत्तर कुठं होतं? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर होतं या ठिकाणी पाहू शकता आपण, फारसी, संस्कृत, फारसी, अरब, कन्नड आणि इंग्रजी ह्या मराठी भाषेने आजवर अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, कोणते 4 लिहायचे होते आणि या ठिकाणी तुम्हाला सहज मार्क मिळून जातात। तर पहा पुढे, त्यानंतर होतं चौकटी पूर्ण करा। तर या चौकटीमध्ये भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग तर शब्दाची व्याप्ती शोधणे, दुसरा नदीसारखा प्रवाही भाषा। तर याचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होतं। तर पाहू शकता आपण, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची व्याप्ती आणि या ठिकाणी शब्दाची व्याप्ती आपण लिहिलेली आहे। त्यानंतर नदीसारखी प्रवाही। नदीसारखी प्रवाही काय या ठिकाणी भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात आणि कारण ती नदीसारखी प्रवाही असते। भाषेमध्ये नदीसारखी प्रवाही असते म्हणून आपण या ठिकाणी नदी भाषा हे उत्तर लिहिलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोमत होतं, खूप सोपं होतं। गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरू नये किंवा बोलू नये या लेखकाच्या मताबाबत तुमचे मत सुधारण लिहा। काय लिहायचं होतं? तर गरज नसताना देखील इतर भाषेमध्ये जे काही आपले वेगळे शब्द असतात ते वापरू नये त्याचं कारण थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये लिहिलं असतं तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळून गेले असते आणि मिळाले देखील असतील विद्यार्थी मित्रांनो। तर पहा पुढे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा। आता या ठिकाणी कारण लिहायचं आहे, 2 मार्कासाठी कारण होतं। झाडाची पाने महत्त्वाची असतात। कारण का महत्त्वाची असतात? तर झाडांच्या पानात एक बळ असतं, जगण्याचं बळ असतं। त्यानंतर झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेचे आहेत। कारण का? तर त्याचं उत्तर थोडं मोठं आहे या ठिकाणी। तर पहिल्याचं उत्तर पहा, झाडाच्या पानात जगवण्याचं बळ असतं ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि दुसरं जे उत्तर होतं ते थोडंसं मोठं होतं। या ठिकाणी पाहू शकता आपण, तुम्ही किती श्रीमंत आहेत हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडं खूप महत्त्वाचे आहेत, खूप आवश्यक आहेत, म्हणून झाडाची वेड असणारे लाखो मुलं गरजेचे आहेत। या ठिकाणी उत्तर आपल्याला भेटलेलं आहे, या ठिकाणी उत्तर भेटलेलं आहे आणि त्यानंतर तुमचं आता या ठिकाणी किती चुकीचं आहे किती बरोबर आहे तुम्ही अंदाज लावू शकता। विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका सोपी होती। पहा, खालील चुकीचे विधान चूक की बरोबर हे लिहायचं आहे आपल्याला। पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात। कारण का? हे उदाहरण चूक आहे, कारण पुस्तकातील पाने महत्त्वाचे असतात परंतु इथे नसतात केले म्हणून हे उदाहरण चुकीचं आहे। पहा पुढे, आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो। चूक,
कारण आता बरेचसे कार्टून नेटवर्क वगैरे पाहतो, तर बरेचसे विद्यार्थ्यांना काय राहतं, कार्टूनचे नाव वगैरे सहज लक्षात राहतात. परंतु जे काही विद्यार्थी असतात ते निसर्गाशी जास्त कनेक्ट नसतात आणि त्यांना जास्तीत जास्त 20-25च्या पुढं झाडांची नावं देखील आठवणार नाही. म्हणून या ठिकाणी हे जे आहे हे चुकीचं आहे. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, हे चुकीचं उदाहरण आहे, आपण ओळखू शकत नाही. त्यानंतर आपल्या घराभोवती झाडे असणे महत्त्वाचे आहे. बरोबर. का? कारण हवा स्वच्छ राहते, आनंद राहतं, त्यानंतर ऑक्सिजन मिळतो आणि म्हणून आपल्या घराभोवती झाडं असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल? होय, बरोबर, होऊ शकेल. पहा पुढे. या ठिकाणी सहमत लिहायचं आहे. आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दामध्ये लिहायचं होतं. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर या ठिकाणी तुम्ही उत्तर सहज लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अपठित गद्य आला होता. यामध्ये उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची होती. यामध्ये पाहू शकता आपण, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे काय काय फायदे ते आपल्याला दोन कोणतेही या ठिकाणी लिहायचं होतं. तर या ठिकाणी आपलं उत्तर पाहायला मिळतं काय काय फायदे आहेत. पाहू शकता आपण, ताट मानेनं वावरता येतं. त्यानंतर या ठिकाणी आत्मविश्वासाने आपल्याला या ठिकाणी जो आहे विश्वास सहकार्य मिळू लागतं. या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं असतं. त्यानंतर पुढचा या ठिकाणी पाहूयात, आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळं ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. तर आदर, सहकार्य, विश्वास याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी होतं. आपण पाहू शकता, स्वाभिमान आहे, आत्मविश्वास आहे, विश्वास आहे, असे अनेक या ठिकाणी आपला परिणाम पाहायला मिळतात. तर पुढे पहा, विभाग 2 मध्ये पद्य आहे आणि यामध्ये 2 मार्कासाठी हा प्रश्न आलेला आहे. आकृतीबंध पूर्ण करा. कवितेच्या आधारे सूचनेनुसार पूर्ण करायचे आहे. संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि आपला या ठिकाणीच उत्तर होतं. आपण पाहू शकता, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, असे अनेक होते. तुम्हाला कोणते पण या ठिकाणी 2 लिहायचे होते आणि सहज तुम्हाला मार्क भेटले असते आणि भेटले देखील असतील. काही विद्यार्थी खूपच ॲक्टिव्ह होते. तर पहा, आकृती पूर्ण करा. कधी करू नयेत अशा गोष्टी कोणत्या आहेत. आपल्या या ठिकाणी 4 गोष्टी लिहायच्या आहेत कोणत्या पण, आणि या ठिकाणी खूप गोष्टी होत्या लिहिण्यासारख्या विद्यार्थी मित्रांनो. पाहू शकता, मी इथे मार्किंग करून ठेवलं आहे. जरनी अर्ज व तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, तोंडासी भांडो नये, वाचाळसी तंडो नये, सत्संग खंडू नये, आळसे सुख मानू नये, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी लिहिल्या असतील, मी अशी अपेक्षा करतो. पहा पुढचा, खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न होता. आळसे सुख मानू नये, चहाडी माणसास आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न होता हा आपण IMP प्रश्न म्हणून सांगितला होता आणि एक्झॅक्ट हाच प्रश्न बोर्डाच्या मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला आहे. असा या ठिकाणी मी जे प्रश्न सांगितले होते ते या ठिकाणी आलेला आहे आणि याचं आदला जर व्हिडिओ पाहिला असेल आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला, तर यामध्ये मी सांगितलं तर आळसे सुख मानू नये हा प्रश्न जो आहे हा IMP आहे, हा येऊ शकतो आणि शेवटी या प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न अभ्यास करून नक्कीच सोडवला असेल. पहा पुढे, काव्य सौंदर्य आहे. खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. 2 मार्कासाठी हा होता. सभेमध्ये का लाजू नये, त्याचबरोबर बाष्कळपणे का बोलू नये. जे मोजका आहे तेच बोलायचं आहे सभेमध्ये. लाजू नये कारण इतरांपर्यंत आपल्या गोष्टी आहेत त्या पोचल्या पाहिजे धाडसपणाने. लाजलं तर समोरच्याला जी गोष्ट सांगायची ती तिथपर्यंत पोचत नाही. त्यामुळे सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. इतर ज्या गोष्टी असतात त्या बाष्कळपणे बोलायचे नाही, ते या ठिकाणी लिहायचं होतं. तुम्ही लिहिलं असेल असं मी अपेक्षित करतो. 2 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. तर पुढे पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कविते संबंधित खालील कृती तुम्हाला सोडवायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कृती दिलेली होती. प्रस्तुत कवितेचे कवयित्री किंवा कवी लिहायचे होते. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा होता आणि प्रस्तुत कविता आवडण्याचे कारण किंवा न आवडण्याचे कारण काय असते, कारण काय आहे ते तुमच्या मनाने या ठिकाणी लिहायचं होतं. तर भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र अशा 2 कविता आल्या होत्या आणि दोन्ही कवितेपैकी
तुम्हाला एकच लिहायचं होतं. तर या ठिकाणी प्रस्तुत कवितेचे कवी जे होते ते मोरोपंत होते भरतवाक्याचे, आणि आश्वासक चित्राचे होते नीरजा. त्यानंतर कवितेचा विषय होता सज्जन माणसाचे महत्त्व, आणि आश्वासक चित्राचे महत्त्व होतं स्त्री पुरुष समानता. या ठिकाणी 2 मार्क सोपे तुम्हाला मिळून गेले असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचे होते. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात. तर या काव्यपंक्तीचा, या कवितेचा काय अर्थ निघतो ते तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी लिहायचं होतं, आणि 2 मार्कासाठी हा प्रश्न आलेला होता. तर स्थूल वाचन आहे या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती आपल्या या ठिकाणी सोडवायला सांगितलेल्या होत्या. गिरिजा कीर यांच्या बालनाटकांचे विशेष काय होतं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेला प्रयत्न काय होता, त्या पाठाच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगायचं होतं. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. आणि आता थोडक्यात जाऊयात भाषा अभ्यास. भाग आहे 4था, विभाग भाग आहे 4था. भाषा अभ्यास हा देखील सोपा होता. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर व्याकरण घटकांवरती आधारित हा प्रश्न होता आणि सोपा होता. समास ओळखायचा होता विद्यार्थी मित्रांनो. योग्य जोड्या जुळवा आपल्याला लिहायचं सुद्धा नव्हतं, फक्त या ठिकाणी जोड्या जुळवा असं या ठिकाणी लिहायचं होतं. सामासिक शब्द आणि समासाचे नाव या ठिकाणी त्याची जोडी जुळवायची होती. तर नीलकम काय होतं, तर नीलकम होतं कर्मधारय समास, आणि नवरात्र होतं द्विगु समास. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो. पुढे पहा. त्यानंतर पुढचा 2 होता शब्दसिद्धी, आणि हा 2 गुणांसाठी प्रश्न होता. दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा होता. या ठिकाणी काही शब्द दिलेले होते पहा विद्यार्थी मित्रांनो. कारागीर, हुरहुर, लाल लाल, अतिरिक्त. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्यय समास कसा ओळखायचा या ठिकाणी समजून घ्या. कारागीर, कारागीर, तर या ठिकाणी गिरी जो शब्द होता याला प्रत्यय लागला होता. या ठिकाणी आपण पाहू शकता गिरी हा शब्दाला प्रत्यय लागला होता, म्हणून कारागिरी या ठिकाणी प्रत्यय घट्टीमध्ये शब्द गेलेला होता. आणि त्यानंतर अतिरेक, अतिरेक या ठिकाणी पाहू शकता अतिरेक. या ठिकाणी अतिरेक जो शब्द होता तो अति म्हणजे याला उपसर्ग लागलेला होता अति, आणि म्हणूनच हा शब्द उपसर्ग गट्टीमध्ये येतो. त्यानंतर आपण पुढं पाहायला गेलं तर या ठिकाणी अभ्यस्त शब्द कोणते होते, तर हुरहुर आणि लाल लाल. कारण याच्यामध्ये हुर हुर, लाल लाल असे 2 शब्द आले होते, म्हणून हे अभ्यस्त शब्द होते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाक्यप्रचार अवघड जातो, परंतु वाक्यप्रचार जे अभ्यास जो आपला पुस्तक होता त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती वाक्यप्रचार दिले होते, ते जर तुम्ही वाचलं असते तर तुम्हाला समजून गेलं असतं. 4 गुणांसाठी हा वाक्यप्रचाराचा प्रश्न होता. पाहूयात आपण तुम्ही बरोबर सोडवलं आहे की नाही हे तपासून पाहू शकता. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा होता. या ठिकाणी आपण 4ही सोडून दाखवलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता. सटकी मारणे म्हणजे पटकन निघून जाणे, न कळत निघून जाणे. आता याचा वाक्यात उपयोग काय करायचा, तर शिक्षकाने जेव्हा त्या विद्यार्थ्याला सांगितलं की पटकन वर्गात या, तेव्हा विद्यार्थ्याने सटकी मारली म्हणजे न कळतपणे निघून गेला वर्गातून. पाहू शकता. कान देऊन ऐकणे याला आपण म्हणतो कानोसा देऊन ऐकणे देखील म्हणतो. काळजीपूर्वक ऐकणे, काळजीपूर्वक लक्ष द्या. जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं असतं असं या ठिकाणी वाक्यात उपयोग करू शकता. त्यानंतर पित्त खवळणे, खूप राग येणे. जेव्हा विद्यार्थ्याला शिक्षक मारतो तेव्हा विद्यार्थ्याचं पित्त खवळतं म्हणजेच खूप राग येतो असं या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचं होतं. अचंबित होणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. जेव्हा माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या काकाने चुलत्याने एक सायकल गिफ्ट दिली, तेव्हा मी अचंबित झालो म्हणजेच आश्चर्यचकित झालो असं या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. तुम्ही लिहिलं असेल. पाहूयात पुढं. भाषिक घटकांवर आधारित कृती करा. शब्दसंपत्ती. खालील शब्दसंपत्तीचे म्हणजे शब्दांचे समानार्थी शब्द या ठिकाणी लिहायचं होतं. घर, घराचं समानार्थी शब्द होतं निवास.
नदी, नदीला आपण समानार्थी शब्द म्हणतो सरिता. त्यानंतर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचं होतं रात्रंदिवस. गाण्यामध्ये देखील आले रात्रंदिवस, आपण गाणं देखील ऐकतो त्याच्यामध्ये देखील असा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे, गाणे ऐकता असाल तुम्ही. त्यानंतर हजर, गैरहजर हा आपण सतत वर्गात शब्द वापरला जातो. कोण हजर आहे, कोण गैरहजर आहे, त्यामुळे विरुद्धार्थी शब्द देखील सोपे होते. पहा पुढे, खालील शब्दांचे वचन बदलायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. पुस्तक, पुस्तके. या ठिकाणी झाडे आले तर याचं झाडे म्हणजे अनेक वचन, याचं एक वचन करून झाड असं करायचं होतं. पहा पुढे, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण कोणतेही 2 शब्द तयार करायचं होतं. तर या ठिकाणी इनामदार हा इनामदार शब्द होता विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस देखील 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारला गेला होता आणि आत्ताच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत देखील विचारलेला आहे. इनामदार हा दार हे शब्द वगळून तुम्हाला शब्द तयार करायचा आहे. सॉरी, या ठिकाणी दार लिहिलं आहे, परंतु नर, मान या ठिकाणी 2 शब्द तयार झाले आहेत, अजून देखील तयार झाले असतील, तुम्ही केले असतील. पुढे पाहूयात, लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. या ठिकाणी 2 गुणांसाठी हा प्रश्न होता. पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 4 यामध्ये सोडवायचे होते. आपण या ठिकाणी तुम्ही कोणते कोणते 4 सोडवले आहेत तुम्ही पाहू शकता आणि बरोबर आहेत की नाही हे देखील तुमची प्रश्नपत्रिका समोर घेऊन टिक मार्क करा आणि शेवटला मार्क एकदा प्लस करून बघा तुम्हाला किती मार्क भेटतात. तर या ठिकाणी सहानुभूती हा जो 2 नंबरचा शब्द होता हा बरोबर होता. त्यानंतर अभिव्यक्ती हा 1 नंबरचा जो शब्द होता तो बरोबर होता. त्यानंतर क्रियाशील हा 3 नंबरचा शब्द बरोबर होता. त्यानंतर कीर्तन हा शब्द बरोबर होता. त्यानंतर शिरोधार्य हा 1 नंबरचा शब्द बरोबर होता आणि आशीर्वाद हा 2 नंबरचा शब्द बरोबर होता. तुम्ही एकदा पटकन पाहून घ्या आणि तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या. खालील विरामचिन्ह ओळखा. विरामचिन्ह सोपं आलं होतं विद्यार्थी मित्रांनो. 1 गुणांसाठी हा प्रश्न होता. प्रश्नार्थी चिन्ह म्हणजे आपण प्रश्नचिन्ह म्हणतो आणि उद्गारवाचक चिन्ह असं याला म्हणतो आपण. या ठिकाणी दोन्ही सोपे आले होते. त्यानंतर पारिभाषिक शब्द लिहा हा देखील सोपा आला होता. बायोडेटा आपल्याला माहिती आहे, जेव्हा लग्न समारंभ काय असतं तर विद्यार्थ्याचं किंवा जे वधू वर असतात त्यांचे बायोडेटा मागितले जाते, म्हणजे त्यांचा परिचय मागितला जातो. तर या ठिकाणी परिचय असा शब्द लिहायचा होता. मोबाईल आपण सतत वापरत असतो, परंतु त्याचा मराठी शब्द आपल्याला माहीत असायला हवं. भ्रमणध्वनी, या ठिकाणी भ्रमणध्वनी होता. पाहूयात पुढे. विभाग 5 होता उपयोजित लेखन, हा देखील सोपा होता. पत्रलेखन कसं लिहायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता, तुम्ही जर पाहिला असेल तर हा प्रश्न तुम्ही सोडविला असेल. त्यानंतर या ठिकाणी खालील 2 कृती सोडवायच्या होत्या. जाहिरात लेखन देखील सोपं होतं, याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही पाहिला असेल. आत्मकथन आलेलं होतं. त्यानंतर शेवटला वैचारिक होतं. वैचारिकमध्ये काय, झाडे लावा झाडे जगवा या विषयावर तुमचं मत लिहायचं होतं. थोडक्यात काही लिहिलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळाले असते, तुम्ही लिहिलं देखील असेल. तर तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका चेक करा आणि किती मार्क भेटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपण महत्त्वाचे IMP प्रश्न घेत असतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.